प्रियांका चतुर्वेदी या अजित पवार गटामध्ये जाणार. आता अर्थात अशा चर्चा अनेकांच्या बाबतीत होत असतात. जसं आपण पाहतो रोजच्या रोज एकनाथ शिंदे नाराज आहेत की फडणवीस नाराज आहेत, असं काही रोजच्या रोज चालू असतं. तसंच प्रियांका चतुर्वेदी या आता अजित पवार गटामध्ये जाणार आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार यांची भेट घेतली. आता त्या भेट घेतल्यानं त्याच्यात काय चर्चा झाली हे कुठे आलेलं नाही, पण ती भेट घेतली आणि त्याचा अर्थ त्या आता अजित पवार गटामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत, प्रयत्न सुरू आहेत त्यांचे. अशा पद्धतीने ते एक ट्विट समीट ठक्करने केलं आणि ते केल्यानंतर सगळीकडे चर्चा सुरू झाली. कारण प्रियांका चतुर्वेदी ज्या आहेत त्या आपण पाहिलं आत्ता जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं त्याच्यामध्ये कशा पद्धतीने उबाटा गटाची भूमिका मांडत होत्या आणि त्यामुळे अचानक त्या अजित पवार गटात जातील याचं काय कारण आहे असा प्रश्न लोकांनी विचारणं स्वाभाविक आहे. पण त्यात तथ्य सुद्धा आहे, कारण का जर 2026ला त्यांची राज्यसभेची टर्म संपुष्टात आली तर त्यानंतर काय होणार. त्यानंतर उबाटा गटाची आज क्षमता जी आहे ती खूपच दुबळी झालेली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना अवघे 20 आमदार निवडून आणता आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना राज्यसभेमध्ये आपला एखादा उमेदवार निवडून आणता येईल का